हल्ली आपण फ्रिक्वेंटली ऐकतो की माझ्या नीच्या लिगामेंटला इंजुरी झाली आहे, त्यामुळे मला चालता येत नाही आहे किंवा त्यामुळे माझी फिजिओथेरपी चालू आहे, किंवा अगदी कुणाकुणाकडून आपण ऐकतो की नी लिगामेंटला इंजुरी झाल्यामुळे माझं ऑपरेशन झालं आहे. तर एवढे लिगामेंट इंजुरीज का फ्रिक्वेंटली होत आहेत हल्ली, याचं कारण म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, ट्रेकिंग ॲक्टिव्हिटीज किंवा इतर रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज वाढल्यात, पण त्या पद्धतीने आपण त्या नीला स्ट्रेंथ ट्रेनिंग करत नाही आहोत, त्याच्यामुळे इंजुरीजचं प्रमाण वाढलंय. पण या इंजुरीजना घेऊन बरंच जास्त कन्फ्युजन असतं. ते म्हणजे या इंजुरीजना ऑपरेशन हा एकच पर्याय आहे का, किंवा याच्याशिवाय दुसऱ्या पर्यायांनी म्हणजेच फिजिओथेरपीनी, औषध गोळ्यांनी ते बरं होऊ शकतं का? तर हेच सगळं आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. नी लिगामेंट कशासाठी गरजेचे आहेत? तर नीमध्ये जे लिगामेंट्स असतात ते स्टेबिलिटी प्लस मोबिलिटी या दोन्ही गोष्टींसाठी गरजेचे आहेत. युजली नीमध्ये कॉमनली 4 लिगामेंट्स असतात. त्याच्यातला पहिला म्हणजे अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट, ACL. हा खूप कॉमनली आणि फ्रिक्वेंटली इंजर्ड होणारा लिगामेंट आहे. हा लिगामेंट जो आहे तो स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युअर होतो. इंजुरी होते त्यावेळेला पॉपअप असा साऊंड येतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला गुडघ्यामध्ये इन्स्टेबिलिटी देखील वाटू शकते. त्याच्यानंतरचा लिगामेंट आहे PCL म्हणजे पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट. हा लिगामेंट युजली जेव्हा आपण पडतो किंवा गुडघ्याला पुढच्या बाजूने दुखापत होते त्यावेळेला हा लिगामेंट तुटण्याची, फाटण्याची शक्यता असू शकते. त्याच्यानंतर MCL म्हणून एक लिगामेंट असतो, तर हा आतल्या बाजूला असतो गुडघ्याचा. हा युजली ACL सोबत किंवा PCL सोबत असा इंज्युअर होतो. आणि LCL म्हणजे लॅटरली, बाहेरच्या बाजूनी गुडघ्याचा हा लिगामेंट असतो. हा लिगामेंट खूप कमी प्रमाणात इंज्युअर्ड होतो. तर आता आपण हे लिगामेंट समजून घेतले. लिगामेंट इंजुरीजचे काही ग्रेड्स असतात, ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. ग्रेड 1 जो आहे त्या ग्रेड 1मध्ये लिगामेंट हा फक्त ताणला जातो, तर तो फाटत नाही, फक्त ओढला जातो. याच्यामध्ये पेशंटला सिम्पटम असू शकतात पेन होणे, चालताना थोडासा क्लिकिंग असा आवाज येणे. ग्रेड 2 मध्ये लिगामेंट थोडासा ताणला जाण्यापेक्षा तो थोडासा फाटला जातो, आणि फाटला गेल्यामुळे काय होतं, नीमध्ये स्टिफनेस, पेन हे तर राहतच, त्याचप्रमाणे नीमध्ये इन्स्टेबिलिटी देखील जाणवते पेशंट्सना. चालताना थोडासा पाय लचकल्यासारखा वाटू शकतो किंवा रनिंग ॲक्टिव्हिटीज वगैरे डिफिकल्ट वाटू शकतात. आणि ग्रेड 3 जो आहे त्या ग्रेड 3 मध्ये लिगामेंट पूर्णतः फाटतो. म्हणजेच काय होतं की त्याच्यामध्ये पेशंटला गुडघ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात इन्स्टेबिलिटी वाटते, पेन, स्वेलिंग हे तर पुष्कळ असतंच, पण चालताना सारखा गुडघा सटकल्यासारखा वाटतो. आता या नी लिगामेंटच्या इंजुरीजसाठी काय ट्रीटमेंट आहे? तर ग्रेड 1, ग्रेड 2 लिगामेंट इंजुरीज ज्या असतात त्या इंजुरीजना युजली सर्जरी लागत नाही. त्याच्यामध्ये फिजिओथेरपीनी बऱ्याच प्रमाणात मदत होते. कशी मदत होते? तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये पहिला इनिशियल फेज जो आहे त्या इनिशियल फेजमध्ये पेन आणि स्वेलिंग कमी करण्यावरती भर दिला जातो, आणि त्याच्यानंतर साधारणतः दुसऱ्या आठवड्यानंतर एक्सरसाइजेस चालू केल्या जातात. एक्सरसाइजेस का गरजेच्या आहेत? एकतर आपल्या लिगामेंटला इंजुरी झाल्यामुळे आपण 1-2-3 आठवडे रेस्ट दिलेली असते, त्याच्यामुळे नीच्या वरच्या खालच्या बाजूचे जे स्नायू असतात ते थोड्या प्रमाणात कमजोर झालेले असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लिगामेंटला इंजुरी झाली आहे म्हणून आपल्याला त्या नीचा सपोर्ट वाढवणं गरजेचं असतं, म्हणून पण आपल्याला त्या स्नायूंना एक्सरसाइज करून बळकटी देणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण आधीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या रेझ्यूम करू शकू. आणि जेव्हा ग्रेड 3 इंजुरी असते त्यावेळेला मात्र ऑपरेशनच लागतं. त्याचं कारण म्हणजे ग्रेड 3 मध्ये बऱ्याच प्रमाणात इन्स्टेबिलिटी आलेली असते. पण इथे देखील फिजिओथेरपीचा रोल येतो. तो कसा? तर ऑपरेशनच्या आधी देखील फिजिओथेरपीच्या एक्सरसाइजेस करायला सांगितल्या जातात, जेणेकरून ऑपरेशन नंतर तुमची जी फिजिओथेरपी करायची आहे रिकव्हरीसाठी ती अजून जास्त फास्टर होते, तुमची रिकव्हरी फास्टर होते. आणि साधारणतः नाही म्हटलं तरी 3 महिन्यांपर्यंत ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी ही लागतेच, जर तुम्हाला तुमच्या अगदी प्रिव्हियस रुटीनला जायचं असेल तर. त्यामुळे ऑपरेशन नंतर नीचं स्टिफनेस कमी करण्यासाठी, पेन कमी करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताकद वाढवण्यासाठी, या तिन्ही गोष्टींसाठी तुम्हाला फिजिओथेरपीची गरज पडते. त्यामुळे नीच्या लिगामेंट इंजुरीला दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याचं लवकरात लवकर निदान करून योग्य तो सल्ला घेऊन त्याच्या रिलेटेड आपल्याला ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं असतं. त्याला अंगावरती काढणं अजिबात योग्य नाही आहे. अदरवाईज आपला नी जो आहे तो कायमस्वरूपी दुखरा, इन्स्टेबल
आणि आपल्या चालण्यामध्ये किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बरंच जास्त रिस्ट्रिक्शन येऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर नी लिगामेंट इंजुरीजसाठी एक्सपर्टकडे रीच आउट व्हा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या.